या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये जयंत पाटील पहिल्यापासून आमदार आहेत. गेले 7 टर्म ते आमदार आहेत. पण ज्या पद्धतीनं विधानसभा मतदारसंघामध्ये विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीनं झालेला नाही. तुम्ही जयंत पाटील साहेबांचं नाव घेतलं. 35 वर्ष या मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करतात. 8वी टर्म आहे त्यांची. मग तुम्ही म्हणताय विकास कामं झाली नाहीत. मग जर तसं असेल तर मग लोकांच्या मध्ये जर नाराजी असेल या सगळ्या गोष्टींवरून तर मग त्याचं रूपांतर निकालात का दिसत नाही? तिथं उमेदवार हे एकाच एक होत नाही. कधी पक्षाची उमेदवारी मिळाली असताना मग बंडखोरी होणं किंवा विरोधकांच्या मध्ये फूट पडणं किंवा पाडली जाणं ह्या सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी जास्त पहिल्यापासून होत गेल्या. म्हणून त्यांना तुल्यबळ विरोधक कधी मिळाला नाही. त्यामुळेच ते निवडून येते. दुसरं काय विकासाचं किंवा मतदारसंघाचं मोठं काम केलं आहे म्हणून निवडून येतात हे चुकीचं आहे. कारण शिवसेना हा मोठा पक्ष असून आम्हाला विचारात घेतल्याशिवाय त्यांना डिक्लेअर इथं करता येणार. म्हणजे ते चर्चा केल्या जातात की ते विरोधक ठरवतात. विरोधकात फूट पाडायचं काम ते नक्कीच करतात. पण उमेदवार कोण असेल तो विरोधकांच्या ते ठरवतात हे पूर्णपणे चुकीचं आहे. फूट पाडायचं काम निश्चितपणे ते करतात. हाय हॅलो नमस्कार, मी ओमकार. तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत कट टू कट विथ हॅलो. सध्या आपण आहोत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये. इस्लामपूरचा जर विचार केला तर सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे इस्लामपूरचा विचार केल्यानंतर सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे नागनाथ अण्णा नायकवडे यांचं. त्यांचाच वारसा अविरतपणे पुढे चालवणारे त्यांचे नातू गौरव दादा आज आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी झाले. नमस्कार. चर्चेमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सगळ्यात पहिला माझा प्रश्न असा असेल की 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये नायकवडी येत आहेत की नाही? नक्कीच आहे, येणार की. 2019च्या विधानसभेच्या जर अनुषंगाने जर आपण बोललो तर त्यावेळेस तुम्हाला संधी होती, तुम्ही निवडणूक लढवली देखील. नेमकं चुकलं कुठं? एकाच एक उमेदवार होणे अतिशय गरजेचं होतं आणि महायुतीचं तिकीट मला मिळालं होतं. बंडखोरी झाली आणि थोडी कमी तयारी सुरुवातीची झाली, त्यामध्ये थोडं चुकलं. ज्यावेळेस आपण आता 2024च्या उमेदवारीचा जर विचार केला तर महायुतीमध्ये 3 उमेदवार आहेत. सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे निशिकांत दादा, तुम्ही आणि दुसरे एक उमेदवार आहेत. तर नेमकं भाजपनं इकडे उमेदवार ऑलरेडी डिक्लेअर केलाय की आमचा उमेदवार हाच असेल. मग त्यावेळेस तुमचा नेमका स्टँड काय असेल जर तुम्हाला उमेदवारी नाही मिळाली तर? एक कसं आहे, ह्यामध्ये पहिल्यापासून हा मतदारसंघ म्हणजे मी या ठिकाणी शिवसेनेचा प्रभारी म्हणून काम करतो. आता विधानसभा प्रभारी म्हणून माझी नेमणूक आहे आणि पहिल्यापासूनच हा मतदारसंघ शिवसेनेचा मतदारसंघ म्हणून सगळ्या लोकांच्यापर्यंत परिचित आहे आणि खासदारांच्या पासून शिवसेना इथे स्ट्रॉंगपणे काम करते. ह्या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना पहिल्यांदा महायुतीचा जो निर्णय असेल तो आम्ही प्रामाणिकपणे पाळणार. जो शिंदेसाहेब आम्हाला आदेश देतील तो आम्ही प्रामाणिकपणे इथं काम करणार. पण इथं शिवसेनेचा उमेदवार असताना इथं तिकीट हे शिवसेनेच्या उमेदवाराला मिळावं हे अपेक्षित आहे आणि इथं डिक्लेअर म्हणण्यापेक्षा महायुती ठरवून आणि किंवा त्यांची मिटिंग झाल्यानंतरच ह्या गोष्टी डिक्लेअर होणार आहेत. आणि अगोदर BJP तसे करू शकणार नाही. कारण शिवसेना हा मोठा पक्ष असून आम्हाला विचारात घेतल्याशिवाय त्यांना डिक्लेअर इथं करता येणार नाही. जर समजा तुम्हाला तिकीट नाही मिळालं, जर तरच्या गोष्टी तर मग तुमचा सपोर्ट त्या महायुतीच्या उमेदवाराला असणार? 100% असणार. 100%. पुढचा एक असं विचारायचं होतं की 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ज्यावेळेस तुम्ही निवडणुकीला उभे राहाल, तुमचं नेमकं विजन काय असेल या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाबाबत? या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये जयंत पाटील पहिल्यापासून आमदार आहेत. गेले 7 टर्म ते आमदार आहेत. पण ज्या पद्धतीनं विधानसभा मतदारसंघामध्ये विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीनं झालेला नाही. आता ह्या 5 ते 8 वर्षाच्या कालावधीमध्ये BJPनं किंवा महायुतीनं ह्या ठिकाणचे रस्ते सगळे केले आणि तरुण मुलांना रोजगार निर्मिती करणं, गोरगरिबांच्या आता लाडकी बहीण योजना अतिशय चांगल्या पद्धतीने इथे प्रभावीपणे आम्ही ते काम केलं आणि महिलांच्यातून सुद्धा उत्साह त्या चांगला मिळतोय आम्हाला. तर पूर्ण शासनाच्या योजना खालीपर्यंत राबवणे, तरुण मुलांच्या हाताला रोजगार निर्मिती करून देणे आणि मतदारसंघाचा पूर्णपणे विकास करणे हा माझं विजन असेल.
तुम्ही जयंत पाटील साहेबांचं नाव घेतलं. 35 वर्ष या मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करतात. 8वी टर्म आहे त्यांची. मग तुम्ही म्हणताय विकास कामं झाली नाहीत. मग जर तसं असेल तर मग लोकांच्या मध्ये जर नाराजी असेल या सगळ्या गोष्टींवरून, तर मग त्याचं रूपांतर निकालात का दिसत नाहीये? त्याचं कारण मूळ काय आहे की इथं उमेदवार हे एकाच एक होत नाही. कधी पक्षाची उमेदवारी मिळाली असताना मग बंडखोरी होणं किंवा विरोधकांच्या मध्ये फूट पडणं किंवा पाडली जाणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी जास्त पहिल्यापासून होत गेल्या. म्हणून त्यांना तुल्यबळ विरोधक कधी मिळाला नाही, त्यामुळेच ते निवडून येतात. दुसरं काय विकासाचं किंवा मतदारसंघाचं मोठं काम केलंय म्हणून निवडून येतात हे चुकीचं आहे. बरं, मग विरोधकांची एक या मतदारसंघामध्ये का होत नाही? कारण तुमच्या समोर जर एक तगडा प्रतिस्पर्धी असेल तर विरोध जर एकवटले तर त्यांना पराभूत करणं सोपं आहे की अवघड आहे? पराभूत करणं हे अतिशय सोपं आहे. मला वाटतं 25 ते 30 हजारांहून ते पराभूत होऊ शकतील इथं विरोधक एकवटले तर. आणि एकवटण्यासाठी जवळचे प्रमुख मंडळी जे आहेत, फडणवीस साहेब आहेत, मुख्यमंत्री साहेब आहेत, ह्या सर्वांनी जर एकत्र बसून जर इथे एकाच एक उमेदवार दिला तर निश्चितपणे ते चित्र दिसेल. मीडियामध्ये किंवा एकंदरीत मीडियामध्ये अशी चर्चा असते की जयंत पाटीलांच्या अपोजिशन मध्ये जो उमेदवार उभा राहतो तो जयंत पाटीलच ठरवतात, अशी चर्चा असते. कितपत तथ्य आहे? पूर्णपणे खोटं आहे ते. म्हणजे ते चर्चा केल्या जातात की ते विरोधक ठरवतात. विरोधकात फूट पाडायचं काम ते नक्कीच करतात, पण उमेदवार कोण असेल तो विरोधकांच्या ते ठरवतात हे पूर्णपणे चुकीचं आहे. फूट पाडायचं काम निश्चितपणे ते करतात. हा मतदारसंघ, या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाबद्दल स्पेसिफिक बोलायचं झालं तर हा मतदारसंघ नेमका कोणाचा आहे? शिवसेनेचा आहे की भाजपचा आहे? शिवसेनेचा आहे. शिवसेनेचा आहे. या मतदारसंघाचा विचार केला तर जयंत पाटील या मतदारसंघामध्ये 7 टर्म आमदार म्हणून काम करतात. तर नेमका त्यांचा पारंपरिक प्रतिस्पर्धी नेमकं कोण आहे मतदारसंघामध्ये? हुतात्मा संकुल म्हणूनच त्यांचं कायमस्वरूपी पारंपरिक विरोधक आहे. माझे आजोबा आणि राजाराम बापू यांच्यापासून हा विरोध चालू आहे. गेली 3री पिढी माझी, की आम्ही 3ऱ्या पिढीपर्यंत राजाराम बापूंना विरोध झाला, त्यानंतर जयंत पाटलांना आत्ता विरोध होतोय. म्हणजे पारंपरिक विरोधक ह्या मतदारसंघातले आम्हीच आहोत. आजपर्यंत आम्ही कधीही मीटिंग सुद्धा किंवा तडजोडीचं राजकारण कधीही केलं नाही. कायम चळवळीतलं, संघर्षातलं आणि समाजकार्य म्हणूनच या ठिकाणी आम्ही कायम करत आहोत. 2024च्या विधानसभा निवडणुकीचा एक फायनल कमेंट करायचं झाली तर यंदा जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम होतोय का? होतोय. आता या सगळ्या अनुषंगानं आपल्या या सेगमेंटमध्ये कट टू कट विथ हॅलो मध्ये आपला एक स्पेशल सेगमेंट असतो रॅपिड फायर नावाचा. मी तुम्हाला 2 ऑप्शन देईल, त्यात तुम्हाला एक पटकन निवडायचंय. धनुष्यबाण का मशाल? धनुष्यबाण. एकनाथ शिंदे का उद्धव ठाकरे? एकनाथ शिंदे. निशिकांत, म्हणजे या मतदारसंघाचं टफ फाईट, जयंत पाटील साहेबांना टफ फाईट कोण देऊ शकतं? निशिकांत पाटील का गौरव नायकवडी? गौरव नायकवडी. येस, मला वाटते की या सगळ्या चर्चांना आपण कुठेतरी इकडे पूर्ण विराम देऊयात. सर, खूप छान वाटलं तुमची चर्चा करून. तुम्ही हॅलो महाराष्ट्राला जो वेळ दिला त्याबद्दल हॅलो महाराष्ट्राच्या संपूर्ण टीम कडून मी आपला खूप खूप आभारी आहे सर. धन्यवाद. नमस्कार.